सरासरी म्हणजे समजा आपल्या जवळ संख्या n असतील, n नंबर एवढ्या संख्या असतील, n संख्यांची म्हणजे n एवढ्या नंबरच्या संख्या असतील, तर या संख्यांची सरासरी बरोबर काय येणार? दिलेल्या संख्यांची बेरीज, जेवढ्या संख्या असतील, n असतील संख्या, मग त्या सर्व संख्यांची बेरीज, सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्या किती आहे? तर n भागिले एकूण संख्या. सर्व संख्यांची n संख्या आहेत, बरोबर. मग त्या सर्व संख्यांची बेरीज करायची भागिले n. हा सरासरीचा एक फॉर्म्युला आहे. आता क्रमशः म्हणजे लागोपाठ आलेली 1 2 3 4 5 6 7 8 लागोपाठ आलेल्या संख्यांची सरासरी काय असते? बेसिकली मधली संख्या ही त्यांची सरासरी असते. म्हणजेच समजा 5 6 7 8 9 10 आणि 11 ह्या क्रमशः आलेल्या संख्या आहेत. ओके, मग ह्याची सरासरी काय येणार? इकडच्या 3 गेल्या, इकडच्या 3 संख्या गेल्या, राहिला काय? 8 मध्ये राहिलं. मग याची सरासरी काय येणार? बरोबर येणार 8. ओके, ह्या क्रमशः म्हणजे लागोपाठ चिकटून आलेल्या संख्या आहेत. मग त्याची सरासरी बेसिकली मधली संख्या असते. आता या छोट्या आहेत म्हणजे कमी आहेत, मोजण्याजोग्या आहेत. म्हणून जर आपल्याला अशा क्रमशः संख्या दिल्यात पण आपण मोजूच शकत नाहीये, मग तेव्हा त्याच्यासाठी एक सूत्र आहे. तो काय आहे? तर n नंबर एवढ्या संख्या असतील, म्हणजे भरपूर संख्या असतील, तर त्याच्या n नंबर संख्या आहेत पण त्या क्रमशः आहेत. संख्यांची सरासरी बरोबर काय येणार? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. ही आहे सरासरीचा फॉर्म्युला. क्रमशः संख्या असतील तर, ठीक आहे, पहिली संख्या आणि शेवटची संख्या. आता क्रमशः आलेल्या संख्या आहेत, क्रमशः संख्या आलेत आणि त्या संख्यांची बेरीज काढायची आहे. मग कसं काढू शकतो? n या क्रमशः संख्यांची बेरीज आपल्याला काय करायचे? जर बेरीज करायची असेल तर सेम तोच सूत्र आहे. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 आणि इथं गुणिले n. म्हणजेच पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले n. n म्हणजे किती संख्या आहेत त्या, छेद 2. हे एवढं केलं की आपल्याला त्या क्रमशः संख्यांची बेरीज मिळणार. समजलं हे?